महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला धडाकेबाज हा चित्रपट आपण कित्येक वेळा पाहिला असेल। धडाकेबाज हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकदम हिट ठरला होता। पण एका इंटरव्ह्यू मध्ये महेश कोठारे हे म्हणतात की धडाकेबाज मधला गंगारामचा जो रोल होता तो रोल मी दादा कोंडके यांच्यासाठी लिहिला होता आणि त्या रोल साठी ते मला एकदम परफेक्ट हिरो दिसत होते। काही दुर्दैवाने ते हा रोल करू शकले नाहीत। महेश कोठारे असं सांगतात की नंतर मी लक्ष्मीकांत बेर्डे यांना साईन केले आणि त्यांच्याबरोबर हा चित्रपट पार पाडला। पण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा दादा कोंडक्याची कमी महेश कोठारे यांना भासू दिली नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीने हा रोल पार पाडला। तर तुम्हाला काय वाटतं, जर दादा कोंडके यांनी हा रोल केला असता तर दादा कोंडकेचं कोणतं मॅजिक या रोल मध्ये ऍड झालं असतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा हा रोल खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला आहे। तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा रोल चांगला होता की नाही हेही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। धडाकेबाज हा चित्रपट फक्त गंगाराम मुळेच नाही तर कवट्या माकडमुळे सुद्धा खूप फेमस झाला होता। कवट्या माकडचा रोल एकदम सुपरहिट ठरला या पिक्चर मध्ये आणि प्रेक्षकांच्या मनावर पूर्ण राज केलं या चित्रपटाने। आणखीही या चित्रपटाला खूप लोक पाहतात, अनेक वेळा पाहतात। तर तुमचे मत आम्हाला या चित्रपटाविषयी कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।